नमस्कार मित्रांनो, बघा एक बघा दिंडी चालली बघा. आता ही दिंडी चालली आणि ती छोटे पंढरपूर वाळू जनादेशीमधलं एक छोटे पंढरपूर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथं आणि दिंडी बघा ही यात्रा भरली तिथं. आणि पुढे आषाढी एकादशीची यात्रा भरली, खूप मोठी एकादशी यात्रा असते बघा इथं. आणि भरपूर असे एमआयडीसीमध्ये असलेले सर्व कामगार वगैरे इथं खूप सर्व इथं यात्रेचे आनंद घेतात. दर्शन सर्व भाई भक्त इथे दर्शनाला येतात आणि खूप सर्व आनंद घेतात बघा. आणि यात्रा पण भरपूर मोठी भरलेली असते बघा. खूप छान पैकी मस्त बघा. लहान मुलं कसं खेळतात बघा आणि त्यांना खूप असा आनंद होतो बघा इथं खेळतात नाही ते. आकाशी पाळणे वगैरे काही आपल्या घरगुती उपयोगी वस्तू असतात बघा. हे बघा वर चढायचं इथं लहान मुलं वर चढतात बघा इथं. आणि वरून असं घसरून खेळतात बघा आणि खूप एन्जॉय करतात बघा लहान लेकरं. आणि खूप असं म्हणजे खूप चांगलं वाटतं बघा त्यांना. आपला चल आणि भरपूर लोकांचा इथं सहभाग होतो बरं का. दूर दूर आलेले लोक पण इथे येतात. इथे भरपूर सारे बघा बलूनची दुकान बघा. आईस्क्रीम पण भरपूर छान असते बघा इथं. आईस्क्रीम काही लोक आईस्क्रीम लागतात. बलून्स वगैरे पोलिसांचा पण खूप इथं पोलिसांचा खूप असतो. पोलीस पण असतो तिथं. भरपूर बंदोबस्त असते पोलिसांचा. आणि बघा बलून्स वगैरे. आणि विशेष म्हणजे हे एमआयडीसीमधले जे असलेले सर्वात मोठी यात्रा भरती बघायचं. आणि खूप छान असं छान बघा इथं रक्तदान शिबिर पण आयोजित केलं जाते बघा इथं. ते बघा रक्तदान केलेलं रक्तदानचं इथं कॅम्प लागलेलं आहे बघा. आणि ज्यांना रक्तदान करायचं ते रक्तदान करतात इथं. आणि बघा देवशाही अशा एकादशीनुसार बघा आमची शिबिर दिली. आणि पण असं मस्त फिरायला बघा इथं आणि मस्त एन्जॉय करत आहे बघा. आणि बघा यात्रा तर लोकांची गर्दी तर अफाट लोकांची गर्दी म्हणजे सांगायचं म्हटलं असं म्हणजे असं की आमच्या मराठवाड्यामधलं हे एक छोटं पंढरपूर आहे. आणि खूप सारे लोक इथं हे पण येतात बघा इथं. आणि खूप सारी इथं म्हणजे भाई भक्तांचं इथं गर्दी असते बघा इथं. म्हणजे असं जत्राच नाही भरपूर बघा. इथं चार्जिंग सायकल विकायला आले आहेत बघा. चार्जिंगमध्ये सायकल आहे. ही सायकल 42,000ची सायकल आहे. 20,000ची सायकल आहे आणि 42 किलोमीटरचं ॲव्हरेज आहे बघा. एकदा चार्जिंग केली ना तर 42 किलोमीटर हे चालते बघा. आणि 20,000ची सायकल आहे बघा ही चार्जिंगवरची. त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी पण आहे आणि मोठ्या माणसांसाठी पण सायकली अवेलेबल आहेत बघा. हे पण इथे विकायला आले होते बघा यात्रेमध्ये. लेडीज सायकल पण आहे इथं बघा. पोलिसांचा बंदोबस्त मस्तपैकी एकदम. आणि हे पंढरपूर जवळ बघा आकाशी पाळणं पण भरपूर साऱ्या सर्व मुलांनी आनंद घेतला बघा. आता आम्हाला पण बसायचं होतं पण आमच्या मुला तिथं घाबरती म्हणून आम्ही काय गेलो बघा आकाशी पाळण्यामध्ये बसायला. आणि खरंच म्हणजे इथं गर्दी तर अफाट गर्दी एकदम तुफान गर्दी चालायला एकदम जवळपास 5-10 किलोमीटर बिलूनच चालत यावं लागते बघा. कारण की सर्व गाड्या बंद केलेल्या असतात बघा. आणि तिथून समृद्धी महामार्गानं गाड्या पाठवलेल्या असतात इकडे नगर पुणे जाण्यासाठी. तिथे समृद्धी मार्गाने गाड्या पाठवलेल्या असतात. इकडचे रस्ते तुम्ही जाम झालेले असतात ना, गर्दी असते का ना. आणि या भरपूर सारे मुलं इथे बघा हे खेळणं पण आले बॅट वगैरे. आणि मंदिरं पण विकल्या जातात बघा इथे छोटी. आणि आकाशी पाळणे तर खूप सारे मोठे आकाशी पाळणे वगैरे बघा. लहान मुलांनी तर भरपूर सारा आनंद घेतला आहे बघा इथं. आणि हे एकदम म्हणजे पंढरपूर मेन चौकामध्येच आहे बघा. संभाजीनगरमधले पंढरपूर मेन चौक वाळू जनादेशीमधले. खूप सारा आनंद घेतला लोकांनी. इथे फायर ब्रिगेडची गाडी पण आहे बरं का. आणि असं म्हणजे आग वगैरे किंवा असं अतिदक्षता वेळेस काही एमर्जन्सीसाठी फायर ब्रिगेडची गाड्या पण इथे यात्रेच्या बंदोबस्तासाठी. तर 2 दिवस ही यात्रा चालते बघा. एकादशीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण यात्रा चालते बघा. हे बघा फायर ब्रिगेडची गाडी अग्निशमन दलाची गाडी पण आहे. आणि पेढा वगैरे खमंग
ते मला बघा इथे विकायला आलेले आहेत दुकानं मोठी मोठी. जेवत कानातलं घे. खूप सारे लोक इथं म्हणजे गर्दी तर अशी एवढी गर्दी की बस आमची रमाजी काल घाबरली होती बघा यात्रेमध्ये गेल्या